तर बघा मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे. तर पहिला प्रश्न जो दिलेला आहे 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. आणि 3 जानेवारीला बालिका दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला होता. तर 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. त्यामुळे हे तिन्ही दिनविशेष तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या. त्यानंतर 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती आणि या संविधानाने काय दिली होती, मान्यता दिलेली होती या 3 गोष्टीला. ओके. तर राष्ट्रध्वजाला 22 जुलै 1947ला मान्यता देण्यात आलेली होती. तर ह्या 24 जानेवारीच्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या. त्यानंतर लाडली बहिणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे, तर मध्य प्रदेश या सरकारने सुरू केलेली आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये कुनो अभयारण्य, ठीक आहे, त्यानंतर पेंच अभयारण्य आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांची काय लागलेली आहे, सीमा लागलेली आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. भारतरत्न पुरस्कार 2024 डिक्लेअर झालेला आहे. तर हा पुरस्कार कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झालेला आहे. त्यांना 49वा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. ते बिहारचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहे, 1 वेळा ते उपमुख्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहे. त्यांचा जन्म 1924मध्ये झालेला होता, म्हणजेच 2024 हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. सामाजिक न्यायाचे प्रणेते सुद्धा म्हटलं जाते. ओके. सो भारतरत्न पुरस्कार मग कधी सुरू झाला, तर 1954ला हा पुरस्कार सुरू झालेला होता. कलम 18 नुसार हा भारतरत्न पुरस्कार दिला जातो. आणि पहिला पुरस्कार सी राजगोपालचारी, त्यानंतर CV रमण आणि सर्वपल्ली राधाकृष्णन, म्हणजे RRR लक्षात ठेवा. राजगोपालचारी, रमण आणि एक आहे राधाकृष्णन. ओके. सो लक्षात असू द्या. त्यानंतर मग बिहारचे तिसरे व्यक्ती ठरलेले आहे कर्पूरी ठाकूर, कारण या अगोदर राजेंद्र प्रसाद यांना, जयप्रकाश नारायण यांना आणि आता कर्पूरी ठाकूर यांना. सो बिहारचे 3 व्यक्ती आहेत, लक्षात असू द्या, ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर गुरुकुल सन्मान पुरस्कार 2023. तर हा पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना देण्यात आलेला आहे. ते ज्येष्ठ बासरीवादक आहेत. ओके. आता स्लिम मिशन चर्चेमध्ये आहे, जे की चंद्रयान मोहीम आहे आणि हे जपान या देशाची आहे. आता फुल फॉर्म काय मग स्लिमचा, तर स्लिमचा फुल फॉर्म आहे स्मार्ट लँडर इन्व्हेस्टिगेशन मून. ओके. सिम्पल आहे. तर जपान हा 5वा देश ठरलेला आहे चंद्रावर उतरणारा. मग पहिला अमेरिका, दुसरा रशिया, तिसरा चीन आणि आपला भारत देश हा 4थ्या क्रमांकाचा देश बनलेला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत मात्र पहिला देश आहे. ओके. तर लक्षात असू द्या. आणि 5वा देश आहे जपान. ओके. सो स्लिम मिशन जपानचं लक्षात ठेवा. चान्सेस आहे की स्लिम मिशन विचारलं जाऊ शकते. मग आपलं चंद्रयान 1 आपण 22 ऑक्टोबर 8ला पाठवलं. चंद्रयान 2 22 जुलै 2019ला पाठवलेलं होतं. जिथं विक्रम लँडर उतरलेलं होतं त्याला आता त्या पॉईंटला आता तिरंगा पॉईंट असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि चंद्रयान 3 आपण लॉन्च केलं होतं 14 जुलै 2023ला LV-M3-M4 या प्रक्षेपकाने. आणि महत्त्वाचं म्हणजे 23 ऑगस्ट 2023ला ते पोहोचले. आणि ज्या ठिकाणी आपलं लँडर विक्रम उतरलेलं होतं त्या पॉईंटला शिवशक्ती पॉईंट असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि बघा 23 ऑगस्टलाच आपण आता राष्ट्रीय नॅशनल स्पेस डे म्हणून सुद्धा काय करतो, आपण साजरा करतो. नॅशनल स्पेस डे, राष्ट्रीय अंतराळ दिवस आपण साजरा करतो. लँडरचं नाव विक्रम होतं, तर रोव्हरचं नाव होतं प्रज्ञान. सिंपल पॉईंट आहे. मग जपानचे PM कोण आहे 100वे, तर ते आहे फुमिओ किशिदा. हा पॉईंट लक्षात असू द्या. चला, एक इप्सा नावाची संघटना आहे ज्यामध्ये इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका येते. ओके. इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका. लक्षात ठेवा, असे प्रश्न विचारले जातात. चंद्राचं अंतर किती आहे, तर 3,84,400 किलोमीटर आहे. आणि चंद्र हा दररोज 50 मिनिटं उशिरा उगवतो. ठीक आहे. चंद्राला हिमांशू, सुधाकर अशा नावांनी सुद्धा ओळखलं जाते. आता चंद्रयान लॉन्च केलं आहे, तर हे सगळे पॉईंट लक्षात असू द्या. प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 डिक्लेअर झालेली आहे. तर या अंतर्गत किती कोटी घरांवर सौर पॅनल लावण्यात येणार आहे, तर 1 कोटी घरांवर सौर पॅनल लावण्यात येणार आहे. भारतातील पहिली सौर सिटी सांची मध्य प्रदेशमध्ये येते. तर पहिले सौर ग्राम आहे मोढेरा, गुजरात. तुम्हाला माहीत आहे, यावरती प्रश्न पण विचारलेला आहे. सो सौर सिटी सांची आणि सौर ग्राम म्हटलं तर मोढेरा, गुजरात. ओके. सो लक्षात असू द्या, मोढेरा, गुजरात. गंगा कल्याण योजना कशा संबंधित आहे, तर 1 फेब्रुवारी 1997ला ही योजना सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. भूजल आणि भूपृष्ठ जलाची पातळी वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. ओके. सो गंगा कल्याण योजना. ठीक आहे. गंगा नदी वगैरे करायचं नाही. ठीक आहे. गंगा कल्याण योजना जलसिंचन संबंधित आहे. 1 फेब्रुवारी 1997. जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर नक्कीच हे तुम्हाला योजना माहीत असेल. वंदे मातरम योजना पहिल्यांदाच गर्भवती असणाऱ्या स्त्रीला 5,000 रुपयाची मदत देणार आहे केंद्र सरकार. ओके. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीला साजरा केला जातो. याच दिवशी पर्यटन दिवस पण असतो. आणि याच दिवशी राष्ट्रीय पर्यटन दिवस असतो. जागतिक पर्यटन 27 सप्टेंबरला असतो.
ठीक आहे. मात्र राष्ट्रीय मतदार आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस हा 25 जानेवारीला असतो आणि हा जो राष्ट्रीय मतदार दिवस आहे हा 2011 पासून साजरा केला जातो. ठीक आहे. मग केंद्रीय निवडणूक आयोग माहीत असला पाहिजे आपल्याला. 25 जानेवारी 1950ला केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केली होती, म्हणूनच हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. मग केंद्रीय निवडणूक आयोग घटनात्मक आयोग आहे का? तर हो, कारण त्याची कलम आहे 324. जसा वित्त आयोग आहे 280 कलमामध्ये, ठीक आहे, तसाच 324 मध्ये आहे केंद्रीय निवडणूक आयोग, म्हणजेच घटनात्मक आहे. भाग 15 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोग येते. मग आता प्रश्न हा आहे की केंद्रीय निवडणूक आयोग जेव्हा स्थापन झाला होता तेव्हा तो किती सदस्यीय होता? तर 1 सदस्यीय आयोग होता. मात्र 61वी घटनादुरुस्ती राजीव गांधी यांच्या काळामध्ये जेव्हा 88-89 झाली होती तेव्हा मतदाराचं वय 21 वरून 18 वर्षे इतकं कमी करण्यात आलं होतं. त्यामुळे मतदारांची संख्याही वाढलेली होती, त्यामुळे कामाचा बोजा पण वाढलेला होता. त्यामुळे हा आयोग बहुसदस्यीय झाला. पण 1990मध्ये पुन्हा तो 1 सदस्यीय करण्यात आला आणि 1993ला पुन्हा तो बहुसदस्यीय झाला. तेव्हापासून तर आतापर्यंत तो बहुसदस्यीय आहे, त्रिसदस्यीय आहे. मग मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपती, आणि त्यांना बडतर्फी करण्याचं कामसुद्धा राष्ट्रपतीच करतात. मग पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर ते होते सुकुमार सेन, आणि पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त होती VS रमादेवी ह्या होत्या. ठीक आहे. आणि 25वे मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहे? तर ते आहे राजीव कुमार. ओके. आणि कार्यकाळ किती असतो मग मुख्य निवडणूक आयुक्त, आणि कार्यकाळ किती असतो आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांचा? तर तो असतो 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. तर ही इन्फॉर्मेशन माझ्याकडून तुम्ही मोस्ट एम्पी करा. ओके मित्रांनो. त्यानंतर बँक ऑफ बेंगॉल 1806, बँक ऑफ बॉम्बे 1840 आणि बँक ऑफ मद्रास 1843 ह्या प्रेसिडेन्सी बँका होत्या, ज्याला इलाखा बँका म्हटलं जाते. ओके. इकॉनॉमिकचा स्टडी स्ट्रॉंग असेल तर नक्कीच हा पॉईंट माहिती आहे तुम्हाला. तर या 3 बँकेचं रूपांतरण इम्पिरियल बँकमध्ये 1921 मध्ये करण्यात आलेलं होतं. आणि नंतर एक AD गोरवाला कमिटी आली. 1951ची स्थापना होती. 54चा अहवाल होता. आणि या AD गोरवाला कमिटीनुसार इम्पिरियल बँकेचं रूपांतरण हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1 जुलै 1955ला झालं. आणि मुख्यालय आहे मुंबईला आणि सध्याचे अध्यक्ष आहे दिनेश कुमार खाना. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. उपग्रह सोराया उपग्रह कोणत्या देशाचा आहे? इराण. आणि इराणची राजधानी आहे तेहरान. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रामसर हे ठिकाण इराणमधलं आहे, जेथे 2 फेब्रुवारी 1971ला रामसर करार करण्यात आला होता. पाणथळ जमिनीचं संरक्षण करणे, जी दलदलयुक्त जमीन असते तिचं संरक्षण करणे, कारण त्या ठिकाणी जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. यासाठी हा रामसर करार 2 फेब्रुवारी 1971ला करण्यात आला होता. मात्र अंमलबजावणी 1975ला झाली होती. मात्र भारताने तो 1 फेब्रुवारी 1982ला स्वीकारलेला होता. भारतामध्ये सध्या रामसर स्थळं हे 75 आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात फक्त 3च आहे. ते म्हणजे नांदूर मध्यमेश्वर पहिलं 2019मध्ये नाशिक, लोणार सरोवर जे की बुलढाण्याला आहे, उल्कापातानं तयार झालेलं सरोवर आहे, खाऱ्या पाण्याचं सरोवर, याला 2020मध्ये मान्यता भेटली. तर फ्लेमिंगो अभयारण्य हे 3रं आहे रामसर स्थळ, ज्याला 22मध्ये मान्यता मिळालेली आहे आणि ते ठाण्यामध्ये येते. ओके. सो अशा पद्धतीनं अभ्यास करणं आवश्यक ठरते. जागतिक महिला दिवस हा 8 मार्चला असतो, तर राष्ट्रीय महिला दिवस हा 13 फेब्रुवारीला असतो. ओके. आणि तुम्हाला माहीत असेल हा दिनविशेष सरोजिनी नायडू संबंधित आहे. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? त्या होत्या सरोजिनी नायडू. उत्तर प्रदेशमधून त्या काय झाल्या होत्या? राज्यपाल. मोस्ट एम्पी करा. आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस 15 ऑक्टोबरला असतो. जागतिक पुरुष दिवस कधी असतो? तर तो असतो 19 नोव्हेंबर. जागतिक महिला दिवस 8 मार्च, जागतिक पुरुष दिवस 19 नोव्हेंबर. ओके. डेझर्ट नाईट युद्ध सराव 2023 पहिल्यांदाच 3 देश एकत्र आलेले आहे, भारत, UAE आणि फ्रान्स. मोस्ट एम्पी करा. भारत, UAE आणि फ्रान्स. मलबार युद्ध सरावात कोण कोण राहते? भारत, एक अमेरिका, एक जपान आणि एक आहे ऑस्ट्रेलिया. असे मलबारमध्ये 4 देश, तर इकडे आहे 3 देश. ओके. क्लिअर ठेवा. शनीला सर्वाधिक उपग्रह आहे. जो शनी ग्रह आहे त्याला सर्वाधिक 145 उपग्रह आहे. आणि गुरुग्रहाला एकूण उपग्रह आहे 92. मंगळाला 2 उपग्रह आहे, फिबोस आणि डिबोस, ज्याला तुम्ही चंद्र पण म्हणू शकता. हे 92 चंद्र आहे, 145 चंद्र आहे. मंगळाला 2 चंद्र आहे. उपग्रह म्हणजे चंद्र. आणि पृथ्वीला 1 उपग्रह आहे, ज्याचं नाव आहे चंद्र. ओके. आणि प्लुटो हा बटुग्रह म्हणून 2006 येते. 2006ला प्रागच्या बैठकीत त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे. कोणत्या ग्रहाचं? प्लुटो या बटू ग्रहाचं. ओके. ठीक आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणायचं. आणि 24 तास किंवा 1 दिवस त्याला लागतो. याला अक्षय गतीनं फिरते ती. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा ते परिभ्रमण असते आणि हे 365 किंवा 1 वर्षाचं असते आणि याला कक्षीय गती म्हणतात. पाठ करून घ्या, स्टेट बोर्डमधला पॉईंट आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ कोणता ठरलेला आहे? अक्कलकुवा, जो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते. ठीक आहे. तर हा महत्त्वाचा पॉईंट होता. नंदुरबार जिल्ह्यातील आणि
सातपुड्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे अस्तंबा, जे की 1325 इतकं आहे. तर एक सातपुडा पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे धूपगड, जे की 1350 मीटर आहे. हे मध्य प्रदेशमध्ये येते. ओके, सो इथं सूर्यास्त आणि सूर्योदय मोठ्या प्रमाणात होतो, चांगल्या प्रमाणात आपल्याला तिथं व्ह्यू पाहायला भेटतो, त्यामुळे त्याचं नाव धूपगड असं पडलेलं आहे. ओके मित्रांनो, तर पर्टिक्युलर नॉलेज हे चॅनल तुम्हाला कसं वाटत आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करा. टार्गेट आहे आपल्या चॅनलचं 50,000 सबस्क्रायबर. ओके, सो आणि नक्कीच तुम्ही याला सपोर्ट करा. ऑल द बेस्ट, टेक केअर अँड थँक्यू सो मच.